अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागणार आहे। आज दुपारी 2 वाजता विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल। या बैठकीसाठी सगळ्याच आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। तर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। शपथविधीसाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झालेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे। तर आज संध्याकाळी 5च्या दरम्यान हा शपथविधी सोहळा पार पडेल। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे। अवघ्या राज्याचं लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागलेलं आहे। या सोहळ्याला कोण उपस्थित राहतंय ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समजतंय। थोड्याच वेळात ते आपल्या खासदारकीचा देखील राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आणि आज दुपारी 2 वाजता विधिमंडळ गटनेता निवड केला जाणार आहे। 2 वाजता विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे आणि या बैठकीसाठी सगळ्याच आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तिकडे देवगिरीवर अजित पवार गटाच्या नेत्यांची खलबत सुरू आहे। तर बारामतीत देखील काही नेते एकमेकांना भेटलेले आहेत। आज दुपारी 2 वाजता गटनेत्याची निवड होईल। त्याच करता आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत। संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कळतंय आणि या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळणार आहे। मोठी बातमी समोर येते। संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल आणि या शपथविधी सोहळ्यासाठी कोण नेते उपस्थित राहणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली आहे। आज दुपारी 2 वाजता विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल आणि या बैठकीसाठी सगळ्याच आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। तर संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील। या शपथविधी सोहळ्याकरता एकनाथ शिंदे देखील जाणार असल्याचं कळतंय। सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि या उपमुख्यमंत्री पदाच्या सोहळ्याकरता कोण नेते उपस्थित राहतील, त्याचसोबत शरद पवार गटातले कोणते नेते येणार आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। शपथविधीसाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झालेल्या आहेत। देवगिरीवर अजित पवार गटाच्या नेत्यांची खलबत सुरू आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळालेला आहे। सुनेत्रा पवारांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे। आज दुपारी 2 वाजता विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे आणि त्याकरता सगळ्याच आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मोठी बातमी आहे। राज्यात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा मान सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे।